प्रशांत कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे। कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोरटकर प्रकरणामध्ये काही बुकीही चौकशीच्या घेऱ्यात अडकले आहेत। प्रशांतला मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत। प्रशांत कोरटकरचा पोलीस कोठडीतला मुक्काम आता 2 दिवसांनी वाढला आहे। महापुरुषांच्या अवमान प्रकरणामध्ये चौकशीसाठी वाढीव कोठडीच्या मागणीला कोर्टाने मान्यता दिली आहे। सुरुवातीला एआयच्या मदतीने फोन हॅक करून केलेला प्रशांतचा दावाही खोटा ठरलाय। शिवाय फरार असताना त्याला ज्यांनी मदत केली आहे तेही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडलेत। बघूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। प्रशांत कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढला। कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कोरटकर प्रकरणात काही बुकीही घेऱ्यात। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पोलीस कोठडीतला मुक्काम आता आणखी वाढलाय। 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोरटकरला पोलिसांनी कोर्टात हजर केलं। कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी त्याला कोर्ट सुरू होण्याआधीच म्हणजे सकाळी 8 वाजताच कोर्टात आणण्यात आलं होतं। पोलिसांनी संशयितांची कोर्ट परिसरातून गच्चंडी वळल्याचं पाहायला मिळालं। कोर्टात प्रशांतच्या कोठडीवर सुनावणी सुरू झाली। काही सांगायचं आहे का अशी विचारणा कोर्टाने केली, त्यावर कोरटकरने नाही असं सांगितलं। आरोपीचे व्हॉइस रेकॉर्डिंग केले आहेत, ते सील केलेत असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं। कोरटकरने मुक्काम केलेल्या हॉटेलला नोटीस पाठवली आहे। आरोपीला अनेकांनी मदत केल्याचं समोर आलंय, त्याचा तपास करायचा असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं। तर सरकारी वकिलांनीही आरोपींनी तपासात अनेकांची नावं घेतली आहेत असं सांगितलं, त्याचा तपास करायचा आहे। कोरटकरला कुणी आर्थिक मदत केली का ते तपासायचं आहे। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी। कोरटकर सिकंदराबाद, हैदराबाद, नागपूर, तेलंगणामध्ये फिरल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली। तर जो तपास करायचा आहे तो पोलिसांनी केलेला आहे असं आरोपीचे वकील म्हणाले। 3 दिवस पोलीस तपासासाठी पुरेसे आहेत। आता पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही, न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मागणी केली। तर इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीही कोर्टात युक्तिवाद केला। आरोपीने पळून जाण्यासाठी अनेक वाहनं वापरली, ती सर्व जप्त करायची आहेत। पळून जाताना सोबत कोण होतं याचा तपास करायचा, त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे। कोरटकर प्रक्षिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली आणि राजू जोशीच्या संपर्कात होता। धीरज चौधरी बुकी आहे। बुकी आणि कोरटकरचा काही संबंध आहे का हे तपासायचं आहे। धीरज चौधरीला बुकी म्हटल्यानं कोरटकरचे वकील आणि असीम सरोदेंमध्ये खडाजंगी झाली। आरोपीचे वकील इंद्रजित सावंत यांच्या वकील असीम सरोदेंमध्ये वाद झाला। आरोपीचे वकील असीम सरोदेंचा आवाज म्यूट करा असं म्हणाले, तर असीम सरोदे म्हणाले, तुम्ही सर्वांचे आवाज बंद करणार आहात का? तुम्हाला महाराष्ट्राचा आवाज बंद करायचा आहे का असा सवाल असीम सरोदे यांनी केला। आणि त्यानंतर कोर्टाने कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। प्रशांतला मदत करणाऱ्यांमध्ये बुकींचंही नाव आल्यानं तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस टीसी दिलेली आहे। प्रशांत कोरटकर यांनी धमकीच्या फोनबाबत सुरुवातीला केलेला दावा खोटा ठरल्याचं आता स्पष्ट झाल्याचं फिर्यादी इंद्रजित सावंत यांनी सांगितलंय। कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिलाय की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिलाय आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही। त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं। प्रशांत कोरटकरला पुढच्या 2 रात्री पोलीस कोठडीत काढाव्या लागणार आहे, त्यानंतरच त्याच्या जामिनाचा फैसला होणार आहे। त्यातच एक साप्ताहिक आणि एक रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आहे, त्यामुळे आणखी किती रात्री पोलीस ठाण्याच्या कोठडीत काढाव्या लागतील याबाबत निश्चित सांगता येणार नाही। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।